डहाणू तालुक्यात लाल बावट्यांचा संताप उसळला। आदिवासी आणि शेतकरी वर्गाच्या मूलभूत अधिकारांसाठी तसेच न्याय दराच्या मागणीसाठी भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती समोर तुफान सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले। हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी लाल झेंडे फडकवत प्रशासनाविरोधात प्रखर घोषणाबाजी केली। आमचे श्रम आणि उत्पादनाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे असा नारा देत परिसर दणाणून गेला। या आंदोलनाचे नेतृत्व तालुका सहसचिव कॉम्रेड किरण दुबळा, कॉम्रेड सविता महालोडा आणि कॉम्रेड रामजी बरड यांनी केले। तर संपूर्ण लढ्याचे मार्गदर्शन पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरुवाग यांनी केले। त्यांनी प्रशासनाला ठणकावून इशारा दिला की आदिवासी शेतकऱ्यांच्या गवत पावलीला योग्य भाव मिळाला नाही तर आम्ही राष्ट्रीय महामार्ग ठप्प करून राज्य सरकारला उत्तर द्यायला भाग पाडू। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन पंचायत समितीला सादर केले, मात्र मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संघर्ष मागे हटणार नाही असा ठाम इशारा लाल बावटा कार्यकर्त्यांनी दिला। शिस्तबद्ध व आक्रमक आंदोलनामुळे डहाणूतील वातावरण तापले। लाल बावटा पक्षाचा हा सत्याग्रह केवळ आंदोलन नव्हे तर आदिवासी आणि शेतकरी वर्गाच्या न्याय अधिकारांसाठीच्या हक्कांचा आवाज ठरला आहे। डहाणूत लाल झेंड्यांच्या लढाऊ वृत्तीने अन्यायाविरुद्धचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे। बरोबर ना? मग आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे। संविधानातील कलम 19 नुसार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातला कायदा एक आपल्याला अधिकार दिलाय की तुम्ही तुमच्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही एकत्र जमा आणि एकत्र जमल्यानंतर निशस्त्र तुम्ही आज इकडे आलात तर कोणी डांका आणलात का? तुम्ही तलवारी आणलात का? कोयतं कुऱ्हाडी काय हत्यार आणलाय का? आपण रिकामे हात नाही, 3 फुटाची काठी ती पण अशी मोडली तर लगेच मोडून जाईल अशी काठी घेऊन आपण आलो। बरोबर ना? आपण कोणाला मारझोड करण्याकरता आलात का? मग आम्हाला जो अधिकार दिलाय का तुमच्यावर अन्याय झाल्यावर तुम्ही एकत्र राहा आणि एकत्र येऊन हे सरकार आंधळ्याला पहिला सरकार आहे ना, पहिला डोळ्या खालतं दिसत नाही, नेताला खालतं ऐकावं नाही, तर या आंधळ्याला पहिला सरकार जे आहे याच्या कानात आवाज जाण्यासाठी तुम्ही जोरात एकट्याने सगळ्यांनी एकत्र येऊन आरडाल तेव्हा यांच्या कुठे कानात जरासा तडका जाईल। हा कायदा आपल्याला संविधानाने दिलेला आहे, पण त्या कायद्याचं पायमळणी करण्याचं काम या केंद्र भाजपचं सरकार करतंय। आता या लोकांनी नवीन एक कायदा आणलाय, त्या कायद्याचं नाव आहे जन सुरक्षा कायदा। तो कायदा काय सांगतो? तुम्ही एकत्र यायचं नाही, तुम्ही मोर्चा करायचा नाही, तुम्ही संघटना बांधायची नाही। अरे तुझे 5 राज्य आहे का संघटना बांधायची नाही? आमच्यावर जेव्हा पारसी, इराणी, ब्राह्मण, मुसलमान जेव्हा या तलासरी आणि डहाणू तालुक्यामध्ये भांडवलदारांचं राज्य होतं, आमच्या जमिनी पारशांच्या खशात होत्या, त्यांच्या ताब्यात होत्या आणि त्या जमिनी आम्ही कसायचो आणि खायचो, तेव्हा या लाल बावट्यांनी संघटना बांधली, लाल बावटा तयार केला आणि या जमिनी आम्हाला मिळवून देण्याचं काम या संघटनेने आणि आमच्या पक्षाने केलेलं आहे। आणि तो कायदा जरी सरकार करत असेल तर या सरकारला एका निवडणुकीमध्ये असा सत्तेची खेचण्याची ताकद आमच्यात आहे की नाही? आज आपण यासाठी आपण घोषणा देतोय, घरपट्टीचे आपण घोषणा देतोय। आम्हाला साधं घराची घरपट्टी सुद्धा आम्हाला दिली जात नाहीये। का दिली जात नाहीये? काही लोक आपल्यावरती काही त्या ठिकाणी नोटिसा देत आहेत, काही सरकार आपल्याला नोटीस देत आहेत, काही सरपंच नोटीस देत आहेत, ग्रामसेवक नोटीस देत आहेत। अरे आमचा आपण एक आपल्या हक्कासाठी आपण घरपट्टी मागतोय, आपल्याला देत नाहीये। आपण जी लढाई करतोय, जी आपण मागणी करतोय आपल्या घरपट्टीसाठी, शिक्षणासाठी, पाण्यासाठी, रस्त्यासाठी, आज आपण बघतोय मागे सुद्धा आपण काही विषय घेऊन आलो होतो, त्याच्यामध्ये एक मुख्य म्हणजे एक रस्ता होता। आज तो इतका रस्ता खराब झालेला, त्या ठिकाणी आम्ही सांगून टाकलो की या ठिकाणी आमचा रस्ता बनवून द्या, परंतु रस्ता बनवून देत नाहीये। फक्त जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की हा उद्यापासून आम्ही रस्ता बनवू, परंतु त्याच्यानंतर परत तसंच एकही आपला त्या ठिकाणचा तो कुठला रस्ता, सायकलचा रस्ता झाला का? रस्ता झाला का? आज आपल्याला काय सांगितलं होतं की आपण लगेचच सुरू करूया, आजपर्यंत आपला तो
तो रस्ता झालेला नाहीये. दाभोळ चपाटेपाडा तो पण रस्ता अजूनपर्यंत करण्यात आलेला नाहीये. म्हणजे असं अनेक असे प्रश्न आहेत आपले. कुठले कुठले आपण या ठिकाणी बरेचसे आपण निवेदन देतो, परंतु आपला काही काम केलं जात नाहीये. आपण फक्त जेव्हा मोर्चा घेऊन येतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं, तेव्हा आपल्याला आश्वासन दिलं जाते आणि आपल्याला सांगतात की आपण हे काम करू ते काम करू. आज काय माहिती का, आज सरकार एवढं घनिष्ठ सरकार आहे, हे बीजेपी सरकार. आज आपल्या गरिबांसाठी हे सरकार नाहीये. हे कोणासाठी आहे? अमीरसाठी, श्रीमंतासाठी. आज अदानी अंबानी ह्या लोकांचं पोट भरतंय, परंतु आपल्या गरिबांचा कोणीही वाली नाहीये. म्हणून आज आपण जे लढा करतोय, आज आपण जे लढतोय, तो कोणासाठी लढतोय? आपल्यासाठी आपण लढतोय, आपल्या हक्कासाठी आपण लढतोय. आणि तेही जर होत नसेल तर मग ते आहे आपल्याला असं मोर्चे काढावे लागतात. आणि जेव्हा मोर्चे काढतो तेव्हा आपले कुठले तरी 10 मधलं एखाद 2 काम होते. आणि आज आपण हेच मागण्यासाठी आज पण या ठिकाणी आलेलो आहे. आज आपण या ठिकाणी जिथपर्यंत आपली मागणी पूर्ण करत नाही तिथपर्यंत आपण या ठिकाणावरून उठायचं नाहीये. मुलीला न पाहता घेऊन द्या किर, मला पण मोर्चाला येऊन द्या किर. मी सावकाराचा गडी, मी सावकाराचा गडी, नाही हिशोबाला मला जुळ, तर मालकीने करताय कुरकुर. वोट बिगारीची केस मला लावू द्या किर, मला पण मोर्चाला येऊन द्या किर. विल्यानं भावटा आता जमीन घेतली आपण, वीटभट्टीवर कामाला जातो, त्या सावकारावर केस केली ना आपण सुटलो. पण एवढाच करून भागल का? नाही जमीन घेऊन भागणारे. की आपण मागे गेल्या महिन्यात एक शिष्ट मोर्चा काढणार होतो. त्यावेळी आपल्या डहाणू तालुक्यातले आणि तलासरी तालुक्यातले बरेचसे प्रश्न होते. त्या प्रश्नावर मोर्चा काढू दिला गेला नाही आपल्याला, कारण की सत्तेत असलेल्या भाजपच्या लोकांनी आपल्या मोर्चाला विरोध दर्शवला होता की यांना मोर्चा काढू देऊ नका. आणि मग इथल्या डहाणूच्या पोलिसांनी आणि प्रांत साहेबांनी आपल्याला बोलावून आणि आपले विषय जे काय ते समजून घेतले आणि आपल्याला त्या विषय सोडवण्यासाठी मदत केली. त्या विषयामध्ये मुख्य विषय जे होते की जातीच्या दाखल्यामध्ये 1950 ची जी अट लावली की 1950चा पुरावा म्हणजे गाव नोंदणी 14ला जर तुमच्या आजोबाची नोंद असेल तर तुम्हाला दाखला दिला जाईल. आमच्या वाडवडील शिकलेच नाही. आता आम्ही एखादा फॉर्म भरायला बसलो ना, एखाद्या वयस्कर बाईला विचारलं का आजी तुझा वय काय, तर ती काय सांगते माहितीये का? काय सांगत असेल? माझी वय सांग घराच्या भोवतीची. तिला जर विचारला का तुझी जन्मतारीख काय, ती काय सांगते? आवनी, शिमगा, आगोट, लानी, पूस का चैत्र, वैशाख. म्हणजे त्या बाईला वय माहित नाही तर ती माणसाच्या शाळेतच नाही गेली तर ती कशी काय आपल्याला कागदी पुरावा देतील? आपला आदिवासी समाज हा पिढ्यापासून जंगलात राहणारा समाज आहे आणि जंगलामध्ये राहून त्यांचं जे काम होतं. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की आमच्या वसई तालुक्यातली एक बाई आहे. आमचा एक मोर्चा होता आणि त्या वसई प्रांतावर मोर्चा होता आणि मोर्चा केल्यानंतर वसईचा प्रांत त्या बाईला विचारतो की तुला हिंदी समजते का? तर ती बाई सांगते नाही. मग तुला सांगते लाज नाही वाटत? मी हिंदीमध्ये बोलतो तर तुला म्हणजे आपली माणसं ना आधी लाजत ना, सांगते तुला लाज नाही वाटत? सांगते मला लाज नाही वाटत, लाज सांग तुला वाटाय पाहिजे क्या? तर सांग माझा ज्या काम होता मजुरी करून पोरांचा पोटबार भरणं न घर चालवणं, त्या काम मी प्रामाणिकपणे पार पाडला. पण तुझा ज्या काम होता सरकारचा, इथे बसलेल्या सरकारचं काय काम आहे? आपल्या लोकांच्या घरात पाणी, रस्ता, शिक्षण आणि ज्या काही आपल्याला मूलभूत गरजा पाहिजे या पोहोचवण्याचं काम या सरकारचं आहे. पण ते केलंय का? प्रत्येकाच्या घरोघरी सांगते नळाने पाणी येईल, हर घर जल. आला का? अरे चांगलं बरं आमचे रस्ते होते ते खोदून टाकलं
क्या तर यांचे पाचचं पैसे जाता काय? पैसे तर जनतेचं जात ना. सरकार आपल्याला जे रस्ते चांगलं होतं ते हर घर संग जल देऊ आम्ही जेसीबी लावून रस्ते बरोबर ते फोडून टाकलं, पण पाणी काय आमच्या घरापर्यंत पोचला नाही. गावागावात पाण्याच्या टाक्या बांधल्या, त्या टाक्यांमध्ये पैसा घालवला, पण आमच्या घरात काय पाणी आला नाही. आज पण आम्हाला आमच्या बायांना हांड्याभर पाण्यासाठी अशा दुडीने दुडी घेऊन जायला लागतं. बरोबर का चुकीचं आहे? माझं म्हणणं बरोबर आहे ना? त्या सुकट आंब्याला टाकी बांधली, त्याच्याविषयी 2 पोरा पडून गेली. म्हणजे या सरकार नक्की कशासाठी या करतंय? आमची माणसं मारण्याकरता का जगवण्याकरता? मारण्याकरता. बरोबर ना? ही अशी सगळी सरकारची नीती आहे. आणि या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जेव्हा आपण संघटना करतो, आपण एकी करतो, आपण मोर्चा करतो. बघा, आज आपण इकडे हजारोच्या संख्येने जमलाय, तर आपल्या संरक्षणासाठी पोलीस आलाय. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.